झाला, त्यासोबत सभा देखील झाल्या. यामध्ये अनेक वेळा शिवराळ भाषेचा देखील त्यांनी या ठिकाणी वापर केलेला आहे. काय नेमकं सांगा? असं आहे की लक्ष्मण हाके जो आहे, तो या बीड जिल्ह्याचं वातावरण खराब करण्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये आलेला आहे. आणि मग बीड जिल्ह्यामध्ये येऊन आक्रमक भाषेमध्ये बोलायचं, वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांना शिव्या घालायच्या, कमरेखालची भाषा करायची आणि कुठेतरी मी फार मोठा तिस्मार आहे, असं लोकांना भासवायचा हा प्रकार त्याचा आहे. आता लक्ष्मण हाकेची लायकी काय हे आम्हाला माहिती आहे. त्याने काल अजितदादा गटाचे विजयसिंह पंडित यांना शिवीगाळ केली आहे आणि त्यांच्या ढुंगणाचा चावा घेईल असं त्या ठिकाणी त्यांनी वक्तव्य केलं आहे. आता लक्ष्मण हाकेची राजकीय उंची, लायकी ही तेवढीच आहे. तो कितीही वर्तन करून भुकला तरी त्याचं तोंड हे विजयसिंह पंडितांच्या त्याच भागापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे तिथपर्यंत ज्याची जशी लायकी तसं तो बोलतो. आणि मग लक्ष्मण हाकेने हातामध्ये दांडके घेण्याची भाषा केली आहे, शिवराळ भाषा केली आहे. माझं लक्ष्मण हाकेला आव्हान आहे की ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळे असतात. लक्ष्मणा जरा भानावर ये, आपले अवकात विसरू नको. 256 मतं आपल्याला विधानसभेला पडलेली आहेत आणि 3-3.5 लाख लोकांनी या लोकप्रतिनिधींना निवडून दिलं आहे. बजरंग बाप्पाला 6 लाख लोकांनी निवडून दिलं आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे महाराष्ट्राचे आणि देशाचे नेते आहेत. तू सत्तेमध्ये फडणवीस असताना प्रश्न पवारांना विचारतोय, तुझी दिवाळखोरी आम्हाला कळते. हैदराबाद गॅजेट मराठवाड्यामध्ये लागू होत आहे आणि तू मोर्चा बारामतीमध्ये काढतोय. तुझा जो मालक आहे ना, तो मालक तुला पोचतोय. तुझ्या गाडीमध्ये फिरतोय ना, बुडाखाली गाडी घेऊन. ती गाडी भारतीय जनता पार्टीच्या एका पदाधिकाऱ्याच्या नावावर आहे, नांदेडच्या. आणि तो पदाधिकारी देवेंद्र फडणवीसांचा अत्यंत जवळचा आहे. तुला येणारं पेट्रोल, तुला येणारं डिझेल, तुझी गाडी आणि तुझ्यासोबतच्या लोकांची येणारी दारू, हे सगळं तुझ्या स्पॉन्सर करून तुला मिळतं आहे. म्हणून तू सत्तेत नसल्या पवारांना प्रश्न विचारतो. अरे ज्या पवार साहेबांनी मंडल यात्रेनंतर ओबीसीचं आरक्षण, मंडल यात्रेच्या ज्या शिफारशी आहेत त्या कर्नाटकानंतर महाराष्ट्रात लागू केल्या, त्या पवार साहेबांना प्रश्न विचारतो. आणि ज्या भारतीय जनता पार्टीने मंडल यात्रेला विरोध म्हणून कमंडल यात्रा काढली, त्या कमंडल यात्रा काढणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या सुपारीवरती तू पवार साहेबांना प्रश्न विचारतो. तुझ्यामध्ये जर हिंमत असेल तर हे प्रश्न तू कमंडल यात्रा काढणाऱ्याला विचारले पाहिजे. कमंडल यात्रा कुणी काढली, मंडल यात्रेला कुणी विरोध केला? तुझा इतिहासाचा अभ्यास अत्यंत कच्चा आहे. माझ्या माहितीप्रमाणे तो MA इतिहास आहे, पण तो बहुतेक तो कॉप्या करून पास झालेला असतो, त्यामुळे त्याला इतिहास माहीत नाही आहे.